काल मुख्यमंत्र्यांची गाडी अडवणारा संतोष कटके मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या भेटीला आरपीआय आठवले पक्षाचे जिल्हाध्यक्ष असलेले संतोष कटकेंचे वडील साधू कटके आज ठाकरे गटात प्रवेश करणार। मला हलक्यात घेणाऱ्यांचं सरकार आपण पाडलं, मला जेलची धमकी देऊ नका, मुख्यमंत्री शिंदेंचा हल्लाबोल। मात्र रोख नेमका कुणाकडे असा सवाल। बटेंगे तो कटेंगे या भाजपच्या प्रचाराला झारखंडमध्ये काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंचं डरोगे तो मरोगे असा नारा देत उत्तर। यावेळी खरगेंकडून योगी आदित्यनाथ यांची तुलना दहशतवाद्यांशी। आज पंतप्रधान मोदी पुणे दौऱ्यावर, एसपी कॉलेजच्या मैदानावर प्रचार सभा, पुण्यासह चंद्रपूर आणि चिमूरमध्येही सभा। पंतप्रधान मोदींच्या पुण्यातील सभेदरम्यान वाहतुकी बदल, अलका टॉकीज चौकात आणि काही महत्त्वाच्या रस्त्यांवर बॅरिकेडिंग, टिळक चौक ते भिडेपूल चौक दरम्यान एकेरी वाहतूक। शिवसेनेचे माहीमचे उमेदवार सदा सरवणकरांच्या प्रचारात भाजपचे झेंडे, भाजपच्या महिला कार्यकर्त्याही सहभागी। आदित्य ठाकरे यांची आज माहीम विधानसभा मतदारसंघात जाहीर सभा, अमित ठाकरेंच्या विरोधात उभे असलेल्या महेश सावंत यांच्या प्रचारासाठी दादरच्या कुंभारवाडा इथं सभेचं आयोजन। राहुल गांधी आज गोंदियाच्या दौऱ्यावर, महाविकास आघाडीच्या 7ही उमेदवारांच्या प्रचारार्थ राहुल गांधी सभा घेणार। बुलढाण्यामध्ये राहुल गांधींच्या सभास्थळी बॅनर झळकले, संविधान की रक्षा में जान लगा देंगे आशयाचे बॅनर्स। उद्धव ठाकरेंच्या आज लातूर, धाराशिव, सोलापूरमध्ये सभा, ठाकरे गटाच्या उमेदवारांसाठी सभांचं आयोजन। उद्धव ठाकरेंच्या धाराशिव जिल्ह्यातील सभेआधी शिंदेंच्या शिवसेनेकडून सोशल मीडियावर पोस्टरबाजी, विकासाबाबत ठाकरेंना 5 प्रश्न विचारले, यावर उद्धव ठाकरे काय बोलणार याकडेही लक्ष। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज माहीममध्ये आरोप प्रत्यारोप रंगणार, आदित्य ठाकरेंची सभा असताना संध्याकाळी श्रीकांत शिंदेंची प्रभादेवीमध्ये सभा, श्रीकांत शिंदे राज ठाकरे आणि आदित्य ठाकरेंबाबत काय बोलणार याकडे लक्ष। राज ठाकरेंच्या बोलण्याला राज्य किंमत देत नाही, संजय राऊतांची राज ठाकरेंवर टीका, शिवसेनेवर चिखलफेक व्हावी ही फडणवीसांची इच्छा आणि त्यासाठी गुजरातवरून स्क्रिप्ट्स येतात, राऊतांचा हल्लाबोल। अजित पवारांकडून रवी राणांची कानउघाडणी, राणांची विनाशकाले विपरीत बुद्धी, फडणवीसांनी योग्य पद्धतीने राणांना समज द्यावी, अजित पवारांचं वक्तव्य। अमरावतीची 1 जागा निवडून आली नाही तरी काही होत नाही, रवी राणांचं वक्तव्य। आपण परभणी दौऱ्यावर होतो त्यावेळी आपल्याही बॅगा तपासल्या होत्या, उद्धव ठाकरेंच्या बॅग तपासणीवर अजित पवारांचं उत्तर। विरोधकांना त्रास देण्याचा प्रयत्न सत्तेत असल्यानं कसा उपयोग करायचा हे त्यांच्या हातात, जनतेलाही हे फारसं आवडलेलं नाही, शरद पवारांची उद्धव ठाकरेंच्या बॅग तपासणीवर प्रतिक्रिया। गुजरातचे मंत्री प्रचारासाठी बॅगेतून पापडा घेऊन येतात का, उद्धव ठाकरेंच्या बॅग तपासणीनंतर संजय राऊतांचा सवाल, सत्ताधाऱ्यांच्या बॅगा का तपासल्या जात नाहीत, राऊतांचा सवाल। मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांची सुद्धा बॅग तपासली पाहिजे, मगच निरपेक्षित ठराव, ठाकरेंच्या बॅग तपासणीवर बाळासाहेब थोरात यांची प्रतिक्रिया। उपमुख्यमंत्री फडणवीसांच्याही बॅग 5 नोव्हेंबरला कोल्हापूर निवडणूक आयोगाद्वारे तपासण्यात आल्या होत्या, किरीट सोमय्यांचा विरोधकांना प्रत्युत्तर, तर उद्धव ठाकरेंना भीती कशाची, सोमय्यांचा सवाल। चंद्रपूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा, सभेची जय्यत तयारी, चिमूर पिंपळनेरी मार्गावरची 15 एकर जागेवर भव्य व्यासपीठाची उभारणी। मुंबईतल्या 14 तारखेच्या मोदींच्या सभेची शिवाजी पार्कवर जय्यत तयारी, सभेसाठी 1 लाख लोकांच्या बसण्याची व्यवस्था, तर सुरक्षा व्यवस्था देखील चोख ठेवण्यात येणार। शरद पवार आज नाशिकच्या दौऱ्यावर, मंत्री छगन भुजबळांच्या येवला मतदारसंघातील सभेत शरद पवार काय बोलणार याकडे लक्ष। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची आज घाटकोपर पूर्वचे उमेदवार पराग शहा यांच्यासाठी सभा, त्यानंतर उत्तर मुंबईतील उमेदवारांच्या प्रचारार्थ शहा सभा घेणार। लोकसभेच्या वेळी मोदी 16 ठिकाणी आले आणि त्यापैकी 11 जागांवर पराभव झाला होता, शरद पवारांचा मोदींच्या सभेवरून टोला। एकदा संधी द्या, ठाणेकरांना मनसेच्या अविनाश जाधव यांचं आवाहन, ठाणे रेल्वे स्टेशन परिसरात हातात फलक घेत अविनाश जाधव यांच्याकडून प्रचार, अविनाश जाधव ठाणे शहर मतदारसंघातून मनसेचे उमेदवार।
नागपूर मध्य मतदारसंघातील काँग्रेस उमेदवार बंटी शेळके प्रचारासाठी थेट भाजप कार्यालयात, भाजप उमेदवार प्रवीण दटकेंच्या प्रचार कार्यालयात जात कार्यकर्ते आणि मतदारांच्या भेटीगाठी। संभाजीनगरमधील शिवसेनेचे उमेदवार संजय शिरसाट, ठाकरेंचे उमेदवार राजू शिंदे आणि वंचितचे उमेदवार अंजन साळवेंना निवडणूक आयोगाची नोटीस, प्रत्यक्ष केलेल्या खर्चापेक्षा कमी खर्च दाखवल्याचं निदर्शनास। ठाकरे गटाकडून शेकापच्या उमेदवारांची निवडणूक आयोगाकडे तक्रार, शेकापचे उमेदवार प्रीतम म्हात्रे महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोटो वापरत असल्याचं समोर, प्रीतम म्हात्रे बाळाराम पाटलांवर कारवाईची मागणी। अभिनेता शाहरुख खान धमकी प्रकरणी एका संशयिताला मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलंय। मागच्या आठवड्यात शाहरुख खानला धमकी आली होती। बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठा खुलासा, बिश्नोई गँगकडून बाबा सिद्दीकी किंवा झिशान सिद्दीकींच्या हत्येची अनमोल बिश्नोईनं सुपारी दिली होती। मुख्य आरोपी शिवकुमार गौतमकडून गौप्यस्फोट। परलो नाकारल्यानं अरुण गवळींची नागपूर खंडपीठात धाव, तुरुंग उपमहानिरीक्षकांनी निवडणुकांचं कारण देत नाकारलेला अर्ज। नागपूर खंडपीठाकडून कारागृह अधीक्षकांना 25 तारखेपर्यंत उत्तर देण्याचे आदेश। नाशिक शहरात गुंडगिरीनं कळस गाठला, थेट पोलीस निरीक्षकालाच केवळ हटकलं म्हणून दगडानं मारहाण, हल्ल्यामध्ये प्रकाश नेमाने गंभीर जखमी, नाशिकच्या खासगी रुग्णालयात उपचार। रायगडच्या कर्जत मतदारसंघातील अपक्ष उमेदवार सुधाकर घारेंवर 2 गुन्हे दाखल। सावंतवाडीचे महाविकास आघाडीचे उमेदवार राजन तेलींची दीपक केसरकरांना 11 कोटींची अब्रूनुकसानीची नोटीस, आपल्या 1 कोटीची अब्रूनुकसानीची नोटीस, आपल्या विरोधात केसरकरांनी बदनामीकारक वक्तव्य केल्याचा राजन तेलींचा आरोप। मावळ विधानसभेतील देहूरोड परिसरात एका गाडीमध्ये 3,20,000 रुपयांची रोकड आढळली, 2 तरुण पैसे वाटायला आल्याची तक्रार प्रशासनाकडे करण्यात आली होती। तिरोडा गोंदिया मार्गावर निवडणूक भरारी पथकाची कारवाई, 15 लाखांची रोकड जप्त, वाहन जप्त करून रोकड तिरोडा कोषागार कार्यालयात जमा। आयोगाच्या भरारी पथकाकडून 25 दिवसात केलेल्या कारवाईत तब्बल 493 कोटींची मालमत्ता जप्त, रोकडसह मद्य, अंमली पदार्थ आणि मौल्यवान वस्तूंचा समावेश। हिंगोलीतल्या गोरेगावमध्ये भाजपचे उमेदवार तानाजी मुटकुळेंच्या प्रचारासाठी आलेल्या पाशा पटेल यांच्या सभेत गोंधळ, शेतकरी सोयाबीन आणि कापसाच्या भावाच्या मुद्द्यावरून आक्रमक। मराठा समाजाची मतं बोटाच्या पेरांवर मोजण्याएवढी, भाजपचे परतूर विधानसभेचे उमेदवार बबनराव लोणीकरांच्या भाषणाचा व्हिडिओ व्हायरल, मोडतोड करून विरोधक व्हिडिओ व्हायरल करत असल्याचा लोणीकरांचा आरोप। अजित पवारांच्या कार्यकर्त्याकडून पत्नीच्या वाढदिवसानिमित्त मिठाई वाटप, मतदारांना प्रलोभन असल्याची शरद पवारांच्या कार्यकर्त्यांकडून तक्रार, दोन्ही गटाचे कार्यकर्ते आमने सामने। माकपचे माजी आमदार नरसय्या आडम मास्तरांच्या घरावर दगडफेक, काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक केल्याचा आडम मास्तरांचा आरोप। आडम मास्तर सध्या महाविकास आघाडीत बंडखोरी करून माकपच्या तिकिटावर निवडणुकीच्या रिंगणात। भाजपच्या नेत्यांकडून सावनेर मतदारसंघात माजी मंत्री सुनील केदार यांना घेरण्याचा प्रयत्न, गडकरी आणि बावनकुळेंकडून उमेदवारीवरून हल्लाबोल, संपूर्ण मतदारसंघात एक कार्यकर्ता मिळाला नाही म्हणून घरीच उमेदवारी दिल्याची टीका। पश्चिम नागपूर विधानसभा क्षेत्रामध्ये मानकापूर भागात पुन्हा धान्याचे किट्स आढळले, या किट्ससोबत अपक्ष उमेदवार नरेंद्र जिचकार यांचं प्रचाराचं साहित्य सापडलंय, आपल्याला फसवण्याचा प्रकार, जिचकरांची प्रतिक्रिया। रायगड जिल्ह्यामध्ये काँग्रेसकडून 3 मतदारसंघात ठाकरे गटाला तर 3 मतदारसंघात शेकापला पाठिंबा, महाविकास आघाडीत असतानाही दोन्ही पक्षांनी उमेदवार दिल्यानं काँग्रेसमध्ये संभ्रम। पनवेल विधानसभेत ठाकरे गटाकडून शहरी भागात प्रचारावर भर, मुंबईतून पनवेलमध्ये राहायला आलेल्या मतदारांचा ठाकरे गटाच्या उमेदवार लीना गरड यांच्याकडून भेटीगाठी। एकाच मतदारसंघात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भुजबळ आपापल्या उमेदवारासाठी प्रचार करणार, बुलढाण्यातील सिंदखेड राजा मतदारसंघात महायुतीत मैत्रीपूर्ण लढत। हिंगोली जिल्ह्यातील 989 मतदारांकडून गृहमतदान, हिंगोली, कळमनुरी आणि वसमत या 3ही मतदारसंघातील दिव्यांग ज्येष्ठ नागरिकांनी घरातून बजावला मतदानाचा हक्क। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।